औषध मुंबईच्या इच्छापूर्तीची गणपती बाप्पाची मोठी ट्रॉली आलेली आहे. मी तुम्हाला राज्यपूजन झालं आणि आता एक गुड न्यूज सांगतो तुम्हाला. औषधात बघा हेच आहे ती बिल्डिंग आणि इथं आहे गणसकोल आणि इथं आहे श्री गणेश चित्रशाळा आणि त्याच्याच बाजूला आहे अमर आर्ट्समध्ये पण गणपती बाप्पाची मूर्ती भविष्यात आलेली आहे. तर आता मी आलो आहे चिंच पोकळीचा चिंतामणीचं पाद्यपूजन कधी ते तुम्हाला मी आता अपडेट देतो. हेच ते ग्राउंड आहे आणि आता मंडपचं काम तर झालं आहे चालू, पण आता तुम्ही बघू शकता इथं हे पूर्ण आता तुम्हाला ग्राउंड खाली दिसत असेल. बस थोड्यानंतर ग्राउंडमध्ये पण मंडपचं काम चालू होऊन जाईल. नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमच्या एका पुण्या नवीन ब्लॉगमध्ये. जर का तुम्ही पहिले ब्लॉगचा आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन ते ब्लॉग बघा आणि आता मी चाललो आहे चिंतामणीचं किती काम झालं आहे आणि आज काळ्या चौकीचा महागणपतीचं पाद्यपूजन आहे, किती प्रिपरेशन चालू आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि चला माझा व्हिडिओ सुरू करूया. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी बोलूया गणपती बाप्पा मोरया. हे बघा असं वाटतं की पाऊस येऊ शकतो आता, कारण भविष्यात अजून 3 ऑगस्ट मी तर घाटकोपरच्या राजाच्या आगमनाची वाट पाहतोय की आगमन होणार, मग त्याच्यानंतर ते रोड परेल वर्कशॉपचा रोड पॅक होणार. तर का आता नाही का हे तुम्ही बघू शकता, हेच ती बिल्डिंग. आणि आता मी आलं गणसकोला. चला मग दाखवतो गणसकोला किती काम झाले, गणपती बाप्पाची मूर्ती बनायची स्टार्ट झाली का नाही. चला माझ्या तुम्हाला मी ते दाखवतो. बघा हेच आहे ती बिल्डिंग आणि इथं आहे गणसकोल आणि इथं आहे श्री गणेश चित्रशाळा आणि त्याच्याच बाजूला आहे अमर आर्ट्समध्ये पण गणपती बाप्पाची मूर्ती भविष्यात आलेली आहे. सुंदर सुंदर मस्त बघू शकता तुम्ही. अमर आर्ट्समध्ये पण गणपती बाप्पाची मूर्ती आलेली आहे. नरेश आर्ट्समध्ये गणपती बाप्पाची अशा मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती का बनवलेली आहे. बघू शकता मस्त एकदम सुंदर मोठी गणपती बाप्पाची मूर्ती अशी बनवलेली आहे. बघू शकता घरगुती गणपतीसाठी म्हणजे असे वेगवेगळे शॉप बनवतात. हे मला वाटतं हे सर्व जे गणपती बाप्पाची मूर्ती ते सर्व असे मातीची मूर्ती असं वाटते. आणि इथे पण बघू शकतात मस्त गणपती बाप्पाची सुंदर सुंदर मूर्ती बनत आहे. म्हणजे इथं जे असणार ते सर्व घरगुतीच मूर्ती असणार आणि मोठ्या मूर्त्या आहेत ते मोठ्या मूर्त्या पुढे. औषध मुंबईच्या इच्छापूर्तीची गणपती बाप्पाची मोठी ट्रॉली आलेली आहे. मी तुम्हाला दाखवू नाही शकत की गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे उभा आहे. तुम्ही बघू शकता वर्कशॉपमध्ये फक्त घरगुती गणपतीसाठी सर्व मूर्त्या आलेल्या आहे. तर का फायनली ज्या दिवसाची आपण सर्व वाट पाहत होतो, पाद्यपूजन झालं, गणपती बाप्पाची मूर्तीचं म्हणजे पाद्यपूजन झालं आणि आता एक गुड न्यूज सांगतो तुम्हाला. लालबागच्या राजाचं मंडपचं काम पण सुरू झालं. बघू शकतात बॅरिकेड वगैरे लावले आहे. तिथं पुढं बघू शकतात पूर्ण इथं जे मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल की क्लीन नव्हतं काय, आता बघू शकता पूर्ण क्लीन केलं. तर चला मग तुम्हाला आता मी आज जाऊन दाखवतो. बघू शकता लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं बॅरिकेडचं आहे आणि इथं बघू शकतात आपले राजा थोडे दिवसातच बनणार आहे. आणि बघू शकतात तिथं मंडपची पूजा पण केलेली आहे. तर बस काही दिवस अजून फक्त ना काही दिवस. बघू शकता लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बघू शकतात. म्हणजे इतकं भारी वाटतंय ना तुम्हाला काय सांगू. बघू शकता आपले राजा इथंच बसणार आहे. इथं हे बघू शकता आपले राजा इथंच बसणार आहे आणि इथं सर्व काम वगैरे चालू आहे. आणि हे गुड न्यूज ना कुणीतरी अशी पोस्ट केलेली होती की लालबाग राजाचं मंडपचं काम चालू झालं. तर पटकन आलो, पहिलं ऑप्शन सगळं कव्हर केलं आणि मग आता लालबागच्या राजाचं इथं आलो. बघू शकतात काही दिवसानंतर हे तुम्हाला इथंच म्हणजे वेगळेच दिसणार काही दिवसानंतर. आणि इथं जस्ट हनुमान मंदिर पण आहे. इथं येऊ शकता तुम्ही. इथं पण हनुमान मंदिराचे दर्शन करा. आणि इथं आहे आपल्या लालबागच्या राजाचा मार्ग. इथं पण येऊन तुम्ही नक्की दर्शन करा. मी तर दर्शन केलेत, तुम्ही पण आता माझ्या या व्हिडिओच्या थ्रू दर्शन करून घ्या. काही दिवसानंतर तुम्हाला इथं लालबागच्या राजाचं दिसू शकतात पूर्ण. म्हणजे इथं वेगळंच वातावरण आहे. आणि बघू शकतात बस काही दिवसानंतर मंडपचं काम तर चालू झालेलं आहे. अजून इथपर्यंत पण मंडपचं काम चालू होऊन जाईल. त्यानंतर मग सगळे आपण जे रिंगण लाईन फिरून येतात ते इकडनं येतात आणि मग इकडनं डायरेक्ट मग आपण सवय जातात की लालबागच्या राजाचं मुख्य दर्शन करायला. आणि इकडनं मग
काय VIP लोक हे सर्व इकडनं येतात. हेच ते ग्राउंड आहे आणि आता मंडपचं काम तर झालं आहे चालू, पण आता तुम्ही बघू शकता इथं हे पूर्ण आता तुम्हाला ग्राउंड खाली दिसत असेल. बस थोड्यानंतर ग्राउंडमध्ये पण मंडपचं काम चालू होऊन जाईल. आता तर तिकडं मेन काम चालू झाले, पण आता इथं काम चालू होऊन जाईल. महागणपतीचा शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. आता मी आलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणीचं पाद्यपूजन कधी आहे ते तुम्हाला मी आता अपडेट देतो. बस काही दिवसांनी चिंचपोकळीचा चिंतामणीचं पाद्यपूजन लवकरच होणार. तर समोर आपल्या चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळ आणि बहुसं काम वगैरे काय चालू झालं नाही आहे आणि बाकी टी-शर्ट उपलब्ध आहे. टी-शर्ट जर का तुम्हाला घ्यायचे असले तर तुम्ही इथं येऊ शकतात. पाद्यपूजन मला वाटते 15 जुलैच्या पहिले होऊ शकतं. पाद्यपूजन चिंचपोकळीच्या चिंतामणीचं नाही आहे आणि इथंच आहे आपले चिंचपोकळीचं चिंतामणी बसत आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती इथेच असते.